आज आपण मेथीपासून एकदम मऊ लुसलुशीत असे मेथीचे पराठे बनवणार आहोत। हे मेथीचे पराठे चवीला एकदम टेस्टी लागतात, शिवाय पौष्टिक देखील आहेत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे मेथीचे पराठे बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मेथीचे पराठे बनविण्यासाठी इथे मी 1 वाटी मेथी घेतली। मेथीचे देठ जास्त घेतलेले नाहीत, फक्त पानं घेतलेत। ही मेथी मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, म्हणजे त्यावरची धूळ माती निघून जाते। मेथी स्वच्छ पाण्याने धुवून निथळून घेतल्यानंतर चाकूच्या मदतीने बघा या पद्धतीने कट करून घ्यायचे। मेथीची पानं चिरण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पाणी निथळून घ्यायचे आणि नंतरच मग मेथीची पानं या पद्धतीने कट करून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचे। इथे मी मेथीची सर्व पानं बारीक चिरून घेतलीत। आता मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या। पराठे तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि 2 चमचे पांढरे तीळ। पांढरे तीळ वाटणमध्ये न टाकता तुम्ही पीठ मळत असताना देखील टाकू शकता। इथे मी वाटणमध्ये टाकलेत। आणि भरपूर सारी हिरवी कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। हिरवं वाटण तयार झालं आहे। आता एका बाउलमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। इथे मी पीठ चाळून घेतलं आहे। आता त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर आणि आपण बनवून घेतलेलं हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही थोडंसं लाल तिखट देखील टाकू शकता, मात्र हिरव्या मिरचीचं थोडंसं प्रमाण कमी करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली सर्व मेथी टाकून घ्यायची। मोठी वाटी मेथी घेतलेली होती, चिरल्यानंतर ती जास्त वाटते। बघा आता ही मेथी आपण हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायची। 1 वाटी मेथीसाठी इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता पीठ व मेथी आपण हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचे। सुरुवातीलाच पाणी न टाकता आपण मेथी मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो आणि पीठ सैलसर बनत नाही। त्यामुळे सुरुवातीला कोरडं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत पिठाचा एकदम घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे पीठ सैलसर मळून घ्यायचं नाही। बघा थोडं थोडं पाणी वापरत इथे मी पिठाचा एकदम घट्टसर असा गोळा बनवून घेतला आहे। आता यावरती प्लेट ठेवून घ्यायचे आणि साधारणतः 15 मिनिट आपण हे पीठ रेस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे पराठे एकदम मऊ लुसलुशीत असे तयार होतात। इथे मी 15 मिनिट पीठ रेस्ट करून घेतले। बघा पीठ एकदम मऊसूद असं भिजलं गेले। पीठ भिजवून घेतल्यानंतर पुन्हा हाताच्या मदतीने हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित एकजीव होतं आणि पराठे एकदम मऊ लुसलुशीत असे तयार होतात। शिवाय पीठ आपण व्यवस्थित मळून घेतल्यामुळे पराठ्यांना जास्त क्रॅक देखील जात नाही, त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। बघा आता याचे आपण पराठे बनवून घेऊयात। बनवून घेतलेल्या पिठामधून एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा हाताच्या मदतीने गोल असा गोळा करून घ्यायचा आहे, उंडा बनवून घ्यायचा आहे। आपल्याला ज्या साईजमध्ये पराठे हवे त्या साईजमध्ये आपण पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। बनवून घेतलेल्या गोळात आपण पिठामध्ये डिप करून घ्यायचं आहे, म्हणजे पराठे खाली चिटकत नाहीत आणि तुटत नाहीत। हलक्या हाताने आता हा गोळा आपण प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे गोल गरगरीत असा पराठा तयार होतो। शिवाय पराठ्याला क्रॅक देखील जात नाहीत। लाटण्याच्या मदतीने आता आपण पोळपाटावरती हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटत असताना जास्त पिठाचा वापर करायचा नाही, कमी पिठामध्येच हा पराठा लाटून घ्यायचा आहे। पिठाचा जर जास्त वापर केला तर पराठा हा थोडासा पांढरट दिसतो आणि कमी पीठ लावून पराठा जर लाटून घेतला तर पराठ्याला मस्त ओरिजिनल असा हिरवा रंग येतो, मेथीचा हिरवा कलर येतो। त्यामुळे जास्त पीठ न वापरता पराठा लाटून घ्यायचं आहे। अधूनमधून आलटून पालटून घ्यायचं, म्हणजे तो खाली चिटकणार नाही। पराठा लाटत असताना तो जास्त जाडसर असा लाटून घ्यायचा नाही, मीडियम साईजमध्ये पराठा लाटून घ्यायचा आहे, जेणेकरून पराठा एकदम मऊ लुसलुशीत असा तयार होतो आणि शिवाय व्यवस्थित भाजला देखील जातो। त्यामुळे मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे। इथे मी बघा गोल गरगरीत असा पराठा लाटून घेतला आहे। पराठ्याची साईज देखील बघू शकता। अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे। आता हा पराठा आपण भाजून घेऊयात। पराठा लाटत असताना साईडला गॅसवरती मी पॅन देखील गरम करून घेतला आहे। त्यावरती आता हा पराठा टाकून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। एका साईडने पराठा भाजला गेला की पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने आपण त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि खमंग खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे। एका साईडने व्यवस्थित भाजला गेले की पुन्हा पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। इथे मी तूप लावून घेत आहे। दोन्ही साईडने खमंग खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून चवीला एकदम तो टेस्टी लागतो। इथे मी दोन्ही साईडने खमंग खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घेतला आहे। एका प्लेटमध्ये आता काढून घेऊयात।
पराठा भाजत असताना साईडला मी दुसरा पराठा देखील लाटून घेतला आहे. तुम्ही एकदम पराठे लाटून घेऊ शकता आणि पुन्हा भाजून घेऊ शकता. इथे मी भाजत असतानाच लाटून घेतला आहे. हे पराठे तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा अगदी तुम्ही हे पराठे कोरडे खाल्लेत तरी देखील हे पराठे चवीला एकदम टेस्टी लागतात. बऱ्याच वेळा मेथीची भाजी खाऊन सर्वजण कंटाळतात. अशा वेळी तुम्ही मेथीचे पराठे बनवून मुलांना खाऊ घालू शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे पराठे सर्वांना आवडतात. चवीला एकदम टेस्टी लागतात, शिवाय पौष्टिक देखील आहेत. या पद्धतीने तुम्ही मेथीचे पराठे एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.